स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बघता बघता आजच्या सेशनचा डे 9 आणि आपण सुरू केलेल्या प्रवासाचा उद्या लाईव्ह सेशनचा अंतिम टप्पा आहे काही लोकांसाठी हा टप्पा अगदी नवी सुरुवात घेऊन परत सोमवारपासून आपण भेटणारच आहोत. पण लक्षात घ्या की ज्या लोकांना या प्रवाहामध्ये पुढे येणं पॉसिबल नसेल त्यांनी ऍटलिस्ट या 10 दिवसांमध्ये आपण ज्या गोष्टी शिकलोय त्याची प्रॅक्टिस तरी पुढे करण्याचा प्रयत्न करा. कारण जीवनामध्ये आपल्याला जे सक्सेस हवं आहे ते सक्सेस मिळवण्यासाठी जो उद्देश आहे परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य, त्याच्यासाठी आपण एक शिदोरी जमा करतोय. आणि या शिदोरीला जर तुम्ही दैनंदिन लेवलवर आपल्या लाईफचा भाग बनवला, आयुष्य खरोखर खूप सुंदर होऊन जाणार आहे. आज जे आपण मेडिटेशन घेणार आहे त्या मेडिटेशन मध्ये तर आपण तो अनुभव पण घेणार आहे. आज अलाव करून टाकायचं त्या मेडिटेशन मध्ये की जर आपल्या शरीरामध्ये काही शारीरिक लेवलचे दुःख असतील, त्याच्यानंतर काही मानसिक लेवलचा तणाव असेल, आपण त्या सर्व तणाव आणि दुःखांना आज रिलीज होऊन द्यायला परवानगी द्यायची आहे. की त्यानंतरचे तुम्ही एक नवीन पूर्णपणे असाल. आणि लिटरली आपण आपल्या जीवनाला एक सुंदर सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी याच्या ऊर्जांसोबत कनेक्ट करण्याची टेक्निक आज आपण बघणार आहोत. सो जस्ट अलाव युअर सेल्फ की हमें आगे बढ़ना है. त्याच्यानंतर आपण एक सुंदर अ, तीन थ्री एनर्जी बॉल्स बघणार आहे. तर आधी आपण एनर्जी बॉल यासाठी बघू की संख्या थोडी कमी आहे तोपर्यंत एनर्जी बॉल हा विषय व्हिडिओ बघून केला जाऊ शकतो, पण मेडिटेशन जेवढं तुम्ही लाईव्ह मध्ये प्रॉपरली अटेंड कराल, ठीक आहे, तर तुम्ही त्याचा खूप सुंदर रिझल्ट येऊ शकतो. ज्यांचेही काही प्रश्न आहेत, मी प्रॉमिस केल्यानुसार उद्या आपला लास्ट डेचं सेशन राहील. तेव्हा अगदी ते 2 तास चालतं, रेकॉर्ड आहे 4 तासापर्यंत, 4.5 तासापर्यंत ते सेशन चाललेलं आहे लास्ट डेला. तर मी तुमच्यासाठी तेवढा वेळ देणार आहे उद्या, ठीक आहे. पण सगळ्यांना विनंती काय आहे की आज प्रश्न न विचारता तुमची पूर्ण एनर्जी या क्लासमध्ये फोकस्ड असू द्या. कारण आज खूप पॉवरफुल मेडिटेशन आपण करणार आहे. ओके. तर डोक्यातनं सगळ्या गोष्टी काढून एका सकारात्मक ऊर्जेला ग्रहण करायचं आहे. तर बाकीचे लोक येत आहेत तोपर्यंत आपण 3 एनर्जी बॉल आणि एक फुटबॉल असं एनर्जीचा बॉल अनुभवणार आहे. आता तो कशासाठी बघा. सर्वप्रथम पहिला फुटबॉल फुटबॉल आपण काय करतो, फुटबॉलला आपण किक मारतो म्हणजे पायानी दूर ढकलतो. त्याच पद्धतीने आपल्या जीवनातील दुःख, कष्ट यांना आपण पहिल्या एनर्जी बॉलला फुटबॉल नाव देऊन त्याला आपण आपल्या जीवनातल्या दुःख, कष्ट, आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत सगळ्यांना आपण दूर करणार आहोत. त्यानंतर आपण पहिला एनर्जी बॉल हा स्वतःसाठी पॉझिटिव्हिटी ग्रहण करण्यासाठी घेणार आहे. दुसरा आपण आपल्या घरातील सर्व सदस्य, वस्तू आणि वाहनांना देणार आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतरचा जो तिसरा आहे, बघा, कुणीतरी आपल्यासाठी पावसात, उन्हात, थंडीत काम करत आहे आणि म्हणून आपल्याला अन्न, धान्य, कपडे सगळे कुठला तरी मजूर एखाद्या कारखान्यात राबतोय म्हणून आपल्याला सगळ्या वस्तूंचा उपभोग मिळतो आहे. कोई तो हमारे लिए काम कर रहा है. कोणीतरी ते ओझं धान्य, भाज्याचे ओझे वाहून आणतो आणि म्हणून आपल्याला अन्नधान्य, जरी ते अन्नधान्य आणि त्या समृद्धीच्या वस्तू घेण्यासाठी आपण आर्थिक आपला खर्च होतोय आपल्या मिळकतीतला, पण विचार करा त्या लोकांनी आपल्यासाठी कष्ट करणं बंद केलं तर पैसा असूनही आपण त्या गोष्टी खरेदी करू शकणार नाही. कारण ते निर्मितीचं कोणीतरी माध्यम आपल्यासाठी काम करत आहे. तर या ब्रह्मांडासाठी आपण एक एनर्जी बॉल टाकणार आहे. कशा बरं मुळे, कारण आपला मेन उद्देश काय आहे, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे,
जन जन का मंगल होय रे. चला तर मग सुरू करूया या 4 बॉलची ऍक्टिव्हिटी. माझ्या सोबत सोबत जर तुम्ही केलात तर तुम्हाला त्याचा रिझल्टही लवकर येईल. आणि एकदा का हे क्लिन्झिंग झालं त्यानंतर आपण जे चक्रा मेडिटेशन करणार त्याच्यामधनं तुम्ही खरोखर त्या सुंदर ऊर्जांना आपल्या जीवनात अनुभव करू शकणार आहे. तर माझ्यासोबत रिकीला कॉल करायचा आहे, दोन्ही हात रब करा आणि प्रार्थना करायची आहे. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रामधून प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रातनं ही दिव्य ऊर्जा आपल्या 7ही चक्रांमध्ये प्रवेश करत आहे. आणि 7ही चक्रांमधून ही दिव्य ऊर्जा आपल्या दोन्ही हातांमधनं प्रवाहित होत आहे. दोन्ही हातांमधनं प्रवाहित होत आहे. दोन्ही हातांमधनं प्रवाहित होत आहे. दोन्ही हातांना एकदा परत रब करा. एक हात जवळ आणि दूर घेऊन एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे, ज्याला आपण फुटबॉल नाव देणार आहे. बघा, हातामध्ये थंड गरम किंवा असं एक मॅग्नेटिक असं काहीतरी खिचाव तो तुम्हाला जाणवेल. ठीक आहे, जाणवत आहे? मानेनी सांगा, एनर्जी बॉल ब्रेक करू नका. ओके, जाणवत आहे हातामध्ये काहीतरी एक एनर्जीचा फ्लो आलेला? ओके, ग्रेट. आता या एनर्जीला या बॉलला आपण सूचना देणार आहे, कारण रेकी ही आपल्या इंटेन्शन सोबत प्रवाहित होत असते. आणि म्हणून आता आता आपण इथे एक ऊर्जेचा फ्लो, या बॉलला मी फुटबॉल घोषित करत आहे. या बॉलला मी फुटबॉल घोषित करत आहे. या बॉलमध्ये मी मंजुषा, माझे हसबंड, दोन्ही मुलं, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं मध्ये असलेली सर्व प्रकारची नकारात्मकता या बॉलनी शोषून घेतलेली आहे. अफर्मेशन माझ्यासारखं तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या फॅमिलीसाठी देऊ शकता. मी मंजुषा, माझे हसबंड, दोन्ही मुलं, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात असलेली सर्व प्रकारची नकारात्मकता या बॉलनी शोषून घेतलेली आहे. 3 वेळा अफर्मेशन द्यायची आहे. मी मंजुषा, माझे हसबंड, दोन्ही मुलं, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात असलेली सर्व नकारात्मकता या बॉलनी शोषून घेतलेली आहे. आणि हा बॉल उचलून आपण 3 वेळा फुंकार मारायची आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेलं आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झाले, शुद्ध झाले, शुद्ध झाले. आणि नाभीपासून 3दा कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट. तर पहिला हा जो या एक्सरसाइजला आपण फुटबॉल एक्सरसाइज म्हणतो, ज्यात आपण स्वतः, आपल्या कुटुंबातील सदस्य, घरातील वस्तू ज्या काही आपण वापरतो आणि वाहनं यात असलेली सर्व प्रकारची नकारात्मकता आपण काय करतो आहे, जस्ट रिमूव्ह करतो आहे. सगळ्या प्रकारची नकारात्मकता आपण दूर करतो आहे. ठीक आहे. आता जे आपण दुसरं जे करतोय, दुसरी जी एनर्जी बद्दल आपण आता बघणार आहे तो आहे एनर्जी बॉल. तो कशासाठी वापरणार आहे आपण? त्या एनर्जीमध्ये आपण आपल्या सगळ्या ह्याच्यातले म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आपण त्याच्यात टाकणार आहे. आता पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये स्वतःला काय काय पाहिजे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य याच्यासाठी आपण या बॉलच्या माध्यमातनं तयारी करणार आहे. ठीक आहे, दोन्ही हात परत रब करायचं. एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा परत. हा दिव्य रेखी ऊर्जेचा बॉल मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे. आणि हा दिव्य बॉल मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख,
समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा दिव्य रेकी शक्तीने परिपूर्ण असा ऊर्जेचा बॉल मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा दिव्य रेखी शक्तीचा परिपूर्ण असलेला बॉल मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि तो बॉल उचलून जणू आपण क्राऊन चक्रावर टाकला आणि कल्पना केली की या बॉलची ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीर, सात चक्र आणि औराला व्याप्त करून आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. काही वेळ आपल्याला हात ठेवायचे आहेत, पण आज आपण शिकतो आहे, त्याच्यामुळे आपण थोडं फास्ट घेतो आहे. जेव्हा तुम्ही कराल स्वतः रोज, तर काही 2 ते 3 मिनिटं तरी आपल्याला हात ठेवायचा आहे. कारण एका पॉइंटमधून दुसऱ्या पॉइंटमध्ये रेकी प्रवाहित व्हायला ॲटलिस्ट 3 मिनिटं तरी लागतात. म्हणून आपल्याला जे चक्रा मेडिटेशनचा ऑडिओ मी उद्या पाठवणार आहे, त्या ऑडिओमध्ये प्रत्येक बीजमंत्रावर 3 मिनिटाचा लमचा उच्चार, वमचा उच्चार, यमचा उच्चार हा 3 3 मिनिटाचा आलेला आहे. ओके. आता जो सेकंड एनर्जीचा बॉल आहे, पहिला आपण निगेटिव्हिटी काढली, पहिल्या एनर्जीमध्ये स्वतःला एनर्जी दिली. आता जो दुसरा ऊर्जांचा बॉल आहे, एनर्जी बॉल आहे, त्या बॉलमध्ये आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दिव्य रेकी शक्तीच्या प्रोटेक्शन मध्ये आणणार आहोत. म्हणजे घरातील वस्तू आणि प्रत्येक व्यक्ती आणि वाहनांना दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन देण्यासाठी आपण तो एनर्जीचा बॉल देणार आहे. परत दोन्ही हात रब केले आणि एक ऊर्जांचा बॉल तयार केला. ही दररोज 5 ते 7 मिनिटं करण्याची प्रक्रिया आहे. हा ऊर्जांचा बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला प्रदान करत आहे. घरातील वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे. प्रत्येकाच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. आणि प्रत्येक वस्तू आणि वाहनांना दिव्य रेकी शक्तीचं सर्वोत्तम सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. सर्वोत्तम सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. आणि दोन्ही हात असे लांब स्प्रेड करून टाकायचे आहेत की जेणेकरून तुम्ही ही ऊर्जा तुमच्या घरामध्ये आणि घरच्या वस्तू, व्यक्ती प्रत्येकापर्यंत पोचवत आहे. आणि लास्ट पूर्ण ब्रह्मांडासाठी, कारण या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्तीमुळे आपल्याला आपल्या जीवनातल्या सगळ्या सुखसोयी आपण अनुभवू शकतो आहे. कोणीतरी आपल्यासाठी शेतात राबत आहे, कोणीतरी कारखान्यात राबत आहे, कोणीतरी आपल्यासाठी सफाईचं काम करत आहे. म्हणजे कोणीतरी आपल्यासाठी वर्क करत आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्यांच्या या ब्रह्मांडातील प्रत्येक सजीवाच्या जीवनात मांगल्याची कामना, सुख, समाधान, आरोग्याची कामना करण्यासाठी आपण पुढचा जो बॉल आहे तो प्रदान करणार आहे. ओके. दोन्ही हात रब केले आणि एक दिव्य ऊर्जांचा बॉल आपण तयार करतो आहे. हा ऊर्जांचा बॉल मी या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला प्रदान करत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात देव रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ प्राप्त होऊ दे. प्रत्येक सजीवाच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभू दे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा. म्हणून हा बॉल सुद्धा आपल्याला असा लांब स्प्रेड करून पूर्ण ब्रह्मांडापर्यंत तुम्ही पोहोचत आहे, हा ही प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर थँक्स टू मी, थँक्स टू दिव्य रेकी शक्ती, ईश्वर गुरूंचा कोटी कोटी आभार. या पद्धतीने हे 4 बॉल आपल्याला 5 ते 7 आज मी एक्सप्लेन करत करत आपण केले म्हणून वेळ जास्ती लागला. अन्यथा 5 ते 7 मिनिटांमध्ये अगदी सहजतेने हे चारही बॉलची प्रॅक्टिस आपण स्वतःच्या लाईफमध्ये करू शकतो. ओके. सो आता मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देते आहे. या 2 मिनिटांमध्ये थोडं रिलॅक्स होऊन जा, आपली सिटिंग पोझिशन चेंज करा. कोणी डिस्टर्ब करणार नाही असं, कारण आपण एका दिव्य
मेडिटेशनचा अनुभव घेणार आहे, थोडं पाणी पिऊन घ्या. आणि प्लीज व्हिडिओ ऑन करा. जर तुम्हाला या एनर्जीचा खूप सुंदर अनुभव घ्यायचा असेल तर तुमचा व्हिडिओ ऑन करणं असणं गरजेचं आहे. हे मेडिटेशन 15 ते 20 मिनिटं लागेल. जे लोक इकडे तिकडे हालचाल करत आहे त्यांनी एका जागेवर येऊन बसायचं आहे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत, शक्य असेल तर चालू करा. ठीक आहे. आणि रूट चक्रापर्यंत जर तुम्ही दिसाल या पद्धतीने जर कॅमेरा सेट केला तर त्याचा रिझल्ट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळेल. जे ऑफिसमध्ये आहे, ज्यांना व्हिडिओ ऑन करणं शक्य नाही आहे, त्यांनी आजचा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर ही या पद्धतीने मेडिटेशन करून घ्यावं. तसेही जर 21 दिवस तुम्ही ही प्रक्रिया कंटिन्यू केली, एनर्जी बॉल ऍक्टिव्हिटी नंतर हे मेडिटेशन, तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने स्वतःच्या एनर्जीजला ऍक्टिव्ह करू शकता. पण ज्यांनाही शक्य आहे आता लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही करा, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट येणार आहे. ठीक आहे. सो लास्ट 1 मिनिट. पाणी पिऊन घ्या थोडं. ज्यांनी हे पाणी नाही पिलंय थोडं पाणी पिऊन घ्या. लता मॅडम, सरळ बसायचं आहे. तिरपे जे लोक बसले आहेत ना एका साईडनी, त्यांनी मोबाईलकडे फेस करून बसायचं आहे. लीला मॅडम, मोबाईलकडे फेस करून. सुरू करूया. घेऊन घ्या ना तुम्ही. डोळे हलके बंद.
पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्राने ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्राने ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. कायम स्वरूपी निघून जात आहे. दिव्य रिकी शक्तीला आवाहन करायचं आहे. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात रब करून तळहात मांडीवर ठेवायचे आहेत आणि इथून पुढे मिळणाऱ्या ऊर्जांचा स्वीकार करायचा आहे. जितक्या सहजतेने या ऊर्जांचा स्वीकार कराल, तळवे आकाशाकडे, हाताचे जे तळहात आहे ते आकाशाकडे, कारण आपण त्याच हातांच्या सेंटर ऑफ द पाम मधनं या ऊर्जांचा अनुभव घेणार आहे. जितक्या सहजतेने तुम्ही या ऊर्जा स्वीकाराल तेवढाच सुंदर अनुभव आपल्याला आपल्या जीवनासाठी येणार आहे. आणि म्हणून अगदी सहजतेने या ऊर्जांचा स्वीकार आपल्याला करायचा आहे. अगदी सहजतेने या दिव्य ऊर्जांचा आपण स्वीकार करणार आहोत. आजच्या या ध्यान साधनेतून आपण आपल्या शरीर लेव्हलच्या आणि मन लेव्हलच्या कष्टांना अगदी कायमस्वरूपी दूर करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या मनाला, शरीराला आणि विचारांना परवानगी द्या की या नकारात्मक भावांच्या सर्व संवेदनांना आपण आपल्या दिव्य एनर्जीच्या कक्षेत आणणार आहे. चला तर मग एक दिव्य यात्रेला, ज्यात आपण संपूर्ण सातही चक्रांना सगळ्या नकारात्मकतेपासून कायमस्वरूपी दूर करून संपूर्ण पॉझिटिव्हिटी ग्रहण करणार आहोत. अनंत स्रोतातनं एक दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा फ्लो आपल्या क्राऊन चक्रापर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणाऱ्या दिव्य ऊर्जांचा फ्लो तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रामध्ये अनेक वर्षांपासून काही नकारात्मक विचारांच्या संवेदना आहेत. अनेक वर्षांपासनं आपल्या माइंड लेवलवर काही नकारात्मकता आहे. आज आपण त्या सर्व नकारात्मकतेला आणि त्याच्यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक गोष्टीला काढून टाकतोय. अलाव युअर सेल्फ, परवानगी द्या स्वतःला त्या नकारात्मक ऊर्जांना काढून घेण्यासाठी. आता ही ब्रह्मांडी ऊर्जा डीपर, डीपर, डीपर तुमच्या थर्ड आय चक्रापर्यंत पोहोचत आहे. थर्ड आय चक्र दोन्ही भुवयांच्या वर, कपाळाचा भाग, दोन्ही कान, संपूर्ण चेहरा, यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारच्या वेदना आणि दुःख असतील, कुठल्याही प्रकारचा तणाव असेल, अगदी वर्षांनी वर्ष कुठल्या नकारात्मक ऊर्जांनी तुम्हाला व्याप्त केलं असेल आणि तो नकारात्मक विचारांचा संग्रह जरी इथे असेल, काही शारीरिक लेवलचा डोळ्यांचा त्रास असेल,
दातांसंबंधी काही त्रास असेल, नाकासंबंधी काही त्रास असेल, कुठलाही त्रास असेल, तो डीपर 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 तुमच्या थ्रोटपर्यंत आलेला आहे. थ्रोट चक्र. बऱ्याच गोष्टी लोकांशी बोलायच्या होत्या, पण त्या काही कारणाने बाहेर पडू शकल्या नाही. आणि त्याच्यामुळे मनामध्ये जे अतीव दुःखांचे ओझे आहे, अतीव वेदनांचे ओझे आहे, त्या सर्व दुःखाने, त्या वेदनांना घेऊन थ्रोट चक्र आणि थ्रोट चक्राच्या तिथे असलेली अन्ननलिका, त्याच्यानंतर आपली श्वसन नलिका, थ्रोट चक्र, या सर्व दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी त्याच्यातली सगळ्या प्रकारची नकारात्मकता काढून डीपर 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 खालच्या चक्रापर्यंत आली आहे. आणि ही नकारात्मकता आता हृदय चक्रापर्यंत पोचलेली आहे. संपूर्ण हृदय, संपूर्ण हृदयाचा भाग, दोन्ही हात, हातांची दाही बोटे, तळहात, यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, ती पूर्णपणे निघून डीपर 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 हृदयचक्रापर्यंत पोचलेली आहे. बघा, काही लोकांच्या नकारात्मक बोलण्याचे दुःख हृदयात साठवलेलं आहे, तर काही जवळच्या व्यक्तीचं खूप लांब जाण्याने मनावर झालेला अतिरिक्त आघात आज आपलं हृदयचक्र सगळी निगेटिव्हिटी काढून डीपर 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 जात आहे. लंग्स, हृदय, छातीचा पिंजरा, पाठीमध्ये असलेली स्पायनल कॉर्ड, अगदी कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल, ती संपूर्णता काढून डीपर 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 लेवलवर जात आहे. आणि आता ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये पोहोचत आहे. दिव्य रेकी शक्तीची ही दिव्य ऊर्जा स्वाधिष्ठान चक्रामध्ये, हृदय चक्र, हृदयामध्ये जे काही तुम्ही भाव दाडून ठेवलेले आहेत, दुःखाचे, प्रेमाचे, आज ही दिव्य ऊर्जा सगळे भाव तिथून डीप लेवलवर काढून घेते आहे. परमनंटली परमनंटली फक्त अलाव करा स्वतःला. त्यानंतर ही दिव्य ऊर्जा मणिपूर चक्रात पोहोचत आहे. सगळ्या अतृप्त राहिलेल्या तुमच्या इच्छा आणि भावनांना घेऊन ही दिव्य ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचत आहे. अलाव युअर सेल्फ. स्वादिष्टान चक्र आणि रूट चक्र, प्रत्येक ऑर्गन शरीर लेव्हलचा, प्रत्येक सेल शरीर लेव्हलचा, चक्रा लेव्हलची एनर्जी आणि सगळी निगेटिव्हिटी घेऊन तुमच्या दोन्ही पायातनं ही ऊर्जा बाहेर पडत आहे. अगदी डोक्याच्या केसांपासनं पायाच्या नखांपर्यंत जी कुठली निगेटिव्हिटी आहे, शरीर लेव्हलवर, चक्रा लेव्हलवर आणि औरा लेव्हलवर, प्रत्येक निगेटिव्हिटीला ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा काढून टाकत आहे. काढून टाकत आहे परमनंटली 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 काढून टाकत आहे. परमनंटली काढून टाकत आहे. आणि ही दिव्य रेकी शक्तीची दिव्य ऊर्जा तुमच्या शरीर, मन, सात चक्र आणि औरातील सगळी निगेटिव्हिटी घेऊन अगदी पृथ्वीच्या भूगर्भात डीपर 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 जात आहे. खूप खोल जात आहे. खूप खोल, खूप खोल, खूप खोल. आणि बघा, पृथ्वीच्या भूगर्भामध्ये एक मोठा दगड आहे आणि त्या दगडाला तुमच्या शरीर, मन आणि सात चक्रातील सर्व प्रकारची नकारात्मकता ही कायमस्वरूपी बांधून टाकलेली आहे. कायमस्वरूपी बांधून टाकलेली आहे. कायमस्वरूपी बांधून टाकलेली आहे. कायमस्वरूपी बांधून टाकली आहे. कायमस्वरूपी बांधून टाकली आहे. कायमस्वरूपी बांधली आहे. कायमस्वरूपी बांधून टाकलेली आहे. परमनंटली 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 बांधून टाकलेली आहे. आणि बघा, एक मोठा एक वार त्याच्यावर झाला आणि तुमचं त्या नकारात्मकतेची नातं कायमस्वरूपी तुटलेलं आहे. तुमचं त्या जीवनातील सगळ्या नकारात्मकतेची नातं कायमस्वरूपी तुटलेलं आहे. तुमचं त्या जीवनातील प्रत्येक नकारात्मकतेची नातं कायमस्वरूपी तुटलेलं आहे. परमनंटली परमनंटली परमनंटली
आणि आता ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या पायांना स्पर्श करत आहे. बघा, तळपायाजवळ त्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा स्पर्श अनुभवा. आणि ही दिव्य ऊर्जा तुमच्या दोन्ही पायांना हील करत आहे, उपचारित करत आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या दोन्ही पायांच्या गुडघ्यांपर्यंत पोचत आहे. दोन्ही पाय, पोटरीचा भाग, गुडघ्यांचा समोरचा वरचा भाग. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुम्हाला उपचारित करत आहे. दोन्ही पायांच्या मांड्या, जंघांचे जोड. अगदी ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. जेनेटिक ऑर्गन, कमरेचा भाग, ओटीपोट, प्रत्येक चक्र, रूट चक्र, स्वाधिष्ठान चक्र, त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक ऑर्गनला उपचारित करत आहे. आणि दिव्य रेकीची प्रकाशमय ऊर्जा तुमच्या प्रत्येक चक्रामध्ये ऍक्टिव्हेट होत आहे. प्रत्येक चक्रामध्ये ऍक्टिव्हेट होत आहे. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा शरीराच्या प्रत्येक इंटरनल ऑर्गनला देखील हील करत आहे. लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, पॅनक्रियाज, लिव्हर, हार्ट, लंग्स, प्रत्येक ऑर्गनला हील करत आहे. पाठीच्या भागाने किडनी, संपूर्ण स्पाईन, प्रत्येक ऑर्गनला हील करत आहे. दिव्य रेकी शक्तीचा उपचार प्रत्येकाला प्राप्त होत आहे. संपूर्ण हृदय करुणा आणि प्रेमाने भरलेलं आहे. संपूर्ण हृदय चक्र आज करुणा आणि प्रेमाने भरलेलं आहे. संपूर्ण हृदय आज करुणा आणि प्रेमाने भरलेलं आहे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे. या दिव्य भावनेने आज आपलं संपूर्ण मन देखील करुणेने भरलेलं आहे. थ्रोट चक्राची दिव्य ऊर्जा तुमच्या वाणीतून निघणारा प्रत्येक शब्द जेव्हा दुसऱ्याच्या कानापर्यंत पोचेल तेव्हा प्रेम आणि करुणेने व्याप्त असा शब्द तो असेल. दुसऱ्याच्या कानामध्ये मधाळता आणि सकारात्मकता देणारा असेल. आपल्या मस्तिष्कामध्ये येणारा प्रत्येक विचार हा सकारात्मकच असेल. आपल्या मस्तिष्कामध्ये येणारा प्रत्येक विचार हा दिव्य आणि सकारात्मक असेल. एक सुंदर सकारात्मकता आपल्या जीवनात प्रदान होत आहे. एक सुंदर सकारात्मकता, एक दिव्य पॉझिटिव्हिटी आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव करतोय. दिव्य पॉझिटिव्हिटी, दिव्य पॉझिटिव्हिटी, दिव्य पॉझिटिव्हिटी. आणि आता हे दिव्य पॉझिटिव्हिटी तुमच्या क्राऊन चक्रामधनं बाहेर पडून तुमच्या संपूर्ण औराला व्याप्त करत आहे. संपूर्ण औराला व्याप्त करत आहे. आणि एखादं छोटंसं मूल जसं पाण्यामध्ये बसल्यावर खेळतं त्या पद्धतीने तुम्ही एक सुंदर चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करून, जणू आज तुमचा बर्थडे आहे आणि त्या क्रिएटरनी तुम्हाला एक स्माइल नावाचं, इनर स्माइल नावाचं दिव्य गिफ्ट तुम्हाला प्रदान केलेलं आहे. दिव्य गिफ्ट तुम्हाला प्रदान केलं आहे. आणि हे स्माइल ही तुमची या भूतलावरील सकारात्मक अशी ओळख आहे. सकारात्मक अशी ओळख आहे. अलाव युअर सेल्फ दिस ब्युटिफुल स्माइल. अलाव युअर सेल्फ टू दिस ब्युटिफुल स्माइल. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. Very good. Very good. Very good. Enjoy this beautiful smile. Enjoy this beautiful smile. Enjoy this beautiful smile. Yes, यही तो आप हो, हमेशा हंसते मुस्कुराते. Keep smiling. Keep smiling. Very good. You are
so beautiful. Yes, happy, healthy. Enjoy this beautiful moment. रोको नहीं, खुद को रोको नहीं। यही तो आप हो, हमेशा हंसते। इतने दिनों से इसी पल का इंतजार था। To create inner happiness. To create inner happiness. Very good. Very good. Very good. Keep smiling. Keep smiling. Keep smiling. Very good. Wonderful. 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 तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे जन जन का मंगल होय रे एक दिव्य सकारात्मकताने पॉझिटिव्हिटीने एन्जॉय करायचं आहे कीप स्माइलिंग कीप स्माइलिंग कीप स्माइलिंग व्हेरी गुड वेरी गुड वेरी गुड स्माइल ना खोने पाए स्माइल ना खोने पाए क्योंकि जब तक ये स्माइल आपके साथ है लाइफ विल बी सो ब्युटिफुल जीवन खूप सुंदर आहे जीवन खूप सुंदर आहे जीवन खूप सुंदर आहे या स्माइल सोबत स्लोली स्लोली कम बॅक स्लोली कम बॅक कुठलीही घाई करू नका स्लोली कम बॅक स्लोली कम बॅक स्लोली कम बॅक स्लोली कम बॅक हळूवार डोळे उघडायचे आहेत डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका जस्ट रिलॅक्स रिलॅक्स अँड रिलॅक्स कसं वाटतंय फिलिंग रिलॅक्स आयुष्य खरं खूप खूप सुंदर आहे आपण त्याला वेगवेगळ्या लेव्हलच्या आवरणांमध्ये विनाकारण आलेल्या दुःखांमध्ये बांधून ठेवलेलं आहे जेवढं तुम्ही याला आनंदाच्या ऊर्जेने जोडाल आजूबाजूला व्यक्ती तेच राहतील जीवनही तेच राहतील पण जीवनाचा आनंद मात्र द्विगुणित होईल कारण जे घडून गेल्या जीवनात दॅट वॉज द पास्ट वी कांट चेंज दॅट पण तुम्ही त्यालाच पकडून किती दिवस पुढे चालणार ना त्या दुःखाच्या क्षणांना सोडून द्या कारण जेव्हा ते सोडाल ते दुःखाचे दिवस तेव्हाच तुम्ही भविष्यातल्या नव्या आनंदासोबत जगू शकाल आणि पुढचा प्रत्येक क्षण आपल्याला त्याच आनंदाशी कनेक्ट करून जगायचं आहे ओके सो किस किस के फिजिकल लेवल के पेन कम हुए कुछ तो हुआ कुछ तो बदलाव कुछ तो फीलिंग कुछ तो छोड़ के आ गए और नए हम हमसे मिले हैं आज चंद्रकला राठी मैडम बोलिए क्या हुआ मैडम, मैं कहाँ चली गई क्या मेरे को कुछ भी नहीं पता चला। कौन सी दुनिया में गई क्या गई। पूरा रिलैक्स वहां हो गई। कुछ भी नहीं पता चला, सब वहां छोड़ के आ गई। पूरा रिलैक्स हो गई मैं। चलो ग्रेट बहुत अच्छा है। बहुत बढ़िया श्वेता डोंगरे कुठून आहात श्वेता मॅडम माईक ऑन करा हा बोला नमस्कार मॅम. मी ठाकुर्ली कल्याणच्या इथून बोलते आहे आणि इट वॉज रिअली ऑसम. मी ऍक्च्युली आज माझे सगळे पेशंट पण काल मला घेता आलं नाही बिकॉज मध्ये कंटिन्युअसली सेशन. मी स्वतः चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहे आणि मेंटल हेल्थ प्रोफेशन मध्ये अराउंड 20 वर्ष प्रॅक्टिस करते आहे. आणि ह्याच्या अगोदर जस्ट बिफोर लॉकडाऊन मी पण रेकी शिकलेली होती
माझे गुरु इंदुमती खन्ना मॅम होत्या. पण ऍट दॅट टाइम खरं सांगू म्हणजे एक प्रांजळपणे माझं म्हणणं आहे की जे त्यावेळेला नाही घडलं ते ह्या वेळेला घडलं. मी 2-3च सेशन्स मध्ये तुमचे केले, पण इट वॉज रिअली ऑसम. म्हणजे माझे गुज बम्स यायला लागले. तुम्हाला आता मी सांगते तरी एक अंग पूर्ण शहारून निघालेलं आहे. बिकॉज मी ज्या जास्त करते, इट्स माइट बी स्वामी मला जे म्हणतात त्याप्रमाणे मी हे करते. देवाची श्रद्धा म्हणा की मी एक श्रद्धेने जे काम करते ते अगदी मनापासून करते. आणि एवढं आहे की खूप छान वाटलं. पण एवढं स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये रोज पॅरेंट्स माझ्याकडे येतात आणि मुलं येतात. त्यांचे ज्या वेळेला मी म्हणते की एक माझ्याकडून मी असं म्हणत नाही 100%, पण मी म्हणजे एक 10% जरी देऊ शकली त्यांना, तरी ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं कार्य असतं. खूप छान. आणि हे करता करता मी मलाच खरंच म्हणजे कुठेतरी मी हरवलेली गेली सारखी. म्हणजे मला पेनिंग व्हायचे. आज माझं लिटरली सांगून खूप आवाज आवाज गेला तुमचा. हॅलो, आता येतो हा, मॅम? आता येतोय, बोला. सो ज्या वेळेला मी ह्या मुलांना ट्रीट करत असते, त्यांच्या पॅरेंट्सना ट्रीट करत असते, तर एक कळत न कळत का होईना कुठेतरी निगेटिव्ह इफेक्ट्स आपल्यामध्ये येत असतात. पण ते मी पण पॉझिटिव्हली घेते, कारण माझा डे मॉर्निंग पासून जो स्टार्ट होतो तर रात्री 10 पर्यंत मी बिझी असते. आज काय कोण जाणे की म्हणजे मी आज माझ्याकडून असं झालं, माझे पेशन्स काही रीतीने काही कॅन्सल झाले आणि मला पूर्णपणे तुमचं सेशन्स अटेंड करता मिळालं. आणि इट वॉज रिअली ऑसम फिलिंग. म्हणजे मी सांगू शकत नाही, एक शब्दच कमी पडतात असं मला वाटतं. आणि मी मला स्वतःला माझं बघितलं, माझा म्हणतात ना की मी स्वतःला मी हसताना दिसली. मला ते व्हिज्युअलाइज झालं की मी किती प्रसन्न आहे. म्हणजे म्हणतात की फक्त लोक मला बघत असतात हसताना की हे करतात, पण मी मला स्वतःला कधीच बघितलं नव्हतं. ते आज मी स्वतःला बघितलं आणि आय वॉज सो हॅपी की मी खरंच खूप छान वाटलं मला. म्हणजे मी टू बी ऑनेस्ट खूप 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 वर्षानंतर मला असं वाटतं की मी खूप मनमोकळेपणे हसली असीन. तो आनंद माझ्या चेहऱ्यावरचं तेज मला दिसत होतं. म्हणजे मला मी दिसत होती, मी एवढी सुंदर दिसत होती की मलाच मी आवडायला लागले असं म्हणता येईल. छान, ग्रेट. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू, थँक्यू. अमोल सर, अनम्यूट करा. हा, खूप छान वाटलं मॅडम. आवाज येतोय? येतोय सर, बोला. खूप खूप छान वाटलं मॅडम. जेव्हा आपण निगेटिव्हिटी काढत होतो, जसं वरतून खाली जात होतो, तर पूर्ण शरीर असं जड होत होतं. पूर्ण शरीर जड होत होतं, तर खाली खाली उतरत होतं. आणि जेव्हा ती आपण खाली दगडाला बांधून जेव्हा त्याला तोडलं आणि त्याच्यानंतर खालून जेव्हा वरती येत होतो, एवढं हलकं वाटत होतं, एवढं हलकं वाटत होतं. आणि मी मी पण माझ्या ह्याच्यामध्ये विचारांमध्ये स्वतःला पाहिलं, हसताना पाहिलं, आणि मला बिलीव्ह नव्हतं होत की मी पण एवढा चांगला हसू शकतो म्हणून. कारण आयुष्याच्या हिच्यामध्ये एवढा हरून गेलो होतो की मी जवळपास हसणंच विसरून गेलो. आणि ते आता परत धन्यवाद तुमचं. खूप जास्त सेशन खूप जास्त चांगलं होतं माझ्यासाठी. मी हरवून गेलो होतो आता, आणि आता माझ्या आयुष्यामध्ये परत जगायला सुरुवात केली, हे फक्त तुमच्यामुळे. खूप मनापासून आभार तुमचे, मला थँक्यू, हे जगणं परत शिकवल्याबद्दल. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. योगेश सर. हा, बोला योगेश सर. सर, नमस्कार आवाज. मॅडम. हा, नमस्कार सर, बोला. अं, मी एक ड्रायव्हर आहे आणि 2019 मध्ये मला बायपास सांगितले होते. आज तुम्ही जे सेक्शन माझ्याकडनं करून घेतलं आम्हा सर्वांकडनं, त्याच्यातून मी खूप म्हणजे मोकळं वाटतंय, बरं वाटतंय. आणि ज्यांच्याकडे नोकरी करतो मला खूप टॉर्चर आहे. प्रत्येक शब्दाला, प्रत्येक कामाला खूप एकदम गंभीर परिस्थितीमध्ये गाडी चालवा. त्याच्यातनं आज थोडं मन मोकळं झालेलं वाटतंय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुमचे थँक्यू. पुढचे कार्यक्रम करण्यासाठी मी प्रयत्न करतो. नक्की, थँक्यू. सारिका चोपडे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. ऍक्च्युली माझं बाळ खूप लहान आहे, त्याच्यामुळे मी रोज व्हिडिओ ऑन नाही करू शकत आहे. पण आज तुम्ही सांगितलं
आणि मी जेव्हा मेडिटेशन तुम्ही म्हटलं 2 मिनिटं देते तेव्हा तुम्ही तयारी करून घ्या. मी त्यावेळेस एक युनिव्हर्सला म्हटलं की आजच्या दिवस मला एवढं मेडिटेशन माझ्या बाळाला बाजूला ठेवून शांत चित्ताने करू देत. आणि खरंच मी मेडिटेशन करत असताना म्हणजे तुम्ही बोलत होता आणि अचानक जसं जसं वरतून खाली चक्रापर्यंत येत होतो आणि हार्टच्या चक्रापाशी आलो आणि अचानक डोळ्यातून अश्रू यायला लागलेत. आणि बाळ माझं नेहमी जर असं खाली टाकलेलं असलं तर म्हणतं माझ्यासोबत खेळ. पण आज ते बाजूला चक्क शांत चित्ताने माझ्याकडे फक्त बघत होतं. म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे सांगता की युनिव्हर्सला आपण जे इंटेन्शन देतो ते आपल्याला परत रिटर्न मिळतं, त्याचा मला एक खरंच खूप छान अनुभव आला. आणि तुम्ही सांगितल्यानंतर पूर्ण प्रकारे जी आपली निगेटिव्हिटी आहे ती खाली बांधून नंतर तोडली तर ते मला असं जाणवलं. आणि तुम्ही म्हणाल नंतर जेव्हा म्हणालात की आपण आपल्या मधल्या जे लहान बाळ आहे त्याला मोकळं हसू द्या, त्यावेळेस मला असं जाणवलं की म्हणजे खूप काही असं मनात बांधून ठेवलेलं होतं ते पूर्ण असं निघून गेलेलं आहे. आणि मी फार फ्रीली तुम्ही जे सांगताय ते असं हे करतीये, अनुभवतीये. खरंच मॅडम खूप धन्यवाद. खूप 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 थँक्यू. धन्यवाद. रेणू मॅडम बोला. रेणू मॅडम माईक बंद केला तुम्ही, परत ऑन केला. हा बोला. हाँ, नमस्कार मैम। नमस्कार. बहुत बहुत शुक्रिया आपका। थँक्यू. मेरा ना एक्चुअली एक्सीडेंट हुआ है, तो मैं प्रॉपर बैठ नहीं पा रही हूँ पैर फोल्ड करके। हाँ, तो मुझे ऐसे ही हो रहा था कि मैं मेडिटेशन में बैठ पाऊंगी कि नहीं। आज मैंने कैमरा ऑन किया, इतने दिन से इसलिए नहीं कर रही थी लिटरली, और मेरे को स्ट्रेट बैठा नहीं जा रहा था। जैसे जैसे वो धीरे धीरे नीचे जाते रहे इतना रिलैक्स हो गया कि मतलब मेरी पूरी बॉडी हल्की हो गई। अभी इतना अच्छा लग रहा है ना, पैर भी तब मेरे दुख रहे थे, मैं बैठ नहीं पा रही थी, अभी बहुत रिलैक्स हो गया है, बहुत हल्का फील हो रहा है। थैंक यू सो मच। और कल भी जब हमने ये किया था और क्लीन किया था, और जब आपने बॉडी पार्ट का ये कराया था तब भी पेन था, वो एकदम खत्म हो गया था। तो रिजल्ट बहुत जल्दी दिख रहा है। चलो, बहुत बढ़िया. एक्सपीरियंस बहुत अच्छा है। थैंक यू सो मच। थँक्यू. थँक्यू. अश्विनी मॅडम लास्ट आपण एक्सपिरियन्स घेऊ, कारण बाकीचं माहिती आपल्याला घ्यायची आहे परत. अश्विनी मॅडम बोला. हॅलो मॅम, हा बोला. आवाज येतोय का माझा? येतो आहे, बोला. हा, हा एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि जसं जसं सूचना येत गेल्या खाली आणि नंतर तर फक्त माझं थोड्या वेळासाठी डोकं थोडस जड झाल्यासारखं वाटलं. आणि शक्तिपाताचा अनुभव आपण पहाटे 4:15 जेव्हा मेडिटेशनला बसलो ना, त्यावेळेसचा एक्सपिरियन्स खूप मला आनंददायी वाटला. आणि म्हणजे त्या ऊर्जा अक्षरशः माझ्या अंगात खेळत आहे असं मला वाटलं, असं फील झालं मला. छान. आणि तसं होऊ शकतं का म्हणजे ते शक्तिपाताच्या वेळेस? हो, सगळ्या एनर्जीज आपल्याला जाणवतात आणि तो आणि अनुभव ते आपण घेऊ अंगात शकतो. असं मला आनंददायी वाटलं, खेळत असल्यासारखे वाटले. चला, ठीक. थँक्यू. आता थँक्यू. आपण बाकीच्यांनी ग्रुप ओपन झाल्यावर तुमचे अनुभव शेअर करा. लास्ट 5 मिनिटमध्ये मी तुम्हाला फक्त एवढं सांगते, आज व्हॉट्सअपला सेकंड आणि थर्ड लेवलचं सिलेबस पाठवलेलं आहे की नेमकं काय काय शिकवलं जाणार आहे. तर काही लोकांचे फोन येतात आहे की ही फी फक्त सेकंड लेवलसाठी आहे का? तर नाही. ही जी फी आहे ही रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल, म्हणजे ज्यात तुम्ही 100% ऊर्जांनी हे हिलिंग स्वतःसाठी आणि इतरांसाठी करू शकणार. त्यासोबत 2 कोर्सेस परत तुम्हाला गिफ्ट आहे, ते म्हणजे क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग, हे पण यात इन्क्लूड आहे. तुम्हाला या कोर्स नंतर 3 सर्टिफिकेट मिळतील: रेकी लेवल 1, रेकी लेवल 2 आणि रेकी मास्टर लेवल, म्हणजे रेकी प्रॅक्टिशनर, रेकी ॲडव्हान्स प्रॅक्टिशनर आणि रेकी मास्टर हिलर, असे 3 सर्टिफिकेट मिळतात. आता प्रश्न हा आहे की तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही सगळ्यांनी लेवल 1 केलेली आहे, मग सगळ्यांना सर्टिफिकेट मिळेल का? तर उत्तर आहे नाही. त्याचं कारण काय आहे की पहिल्या 2 बॅचमध्ये आम्ही हा प्रयत्न केला सगळ्या पार्टिसिपेंटला लेवल 1चं सर्टिफिकेट देणं. पण तुम्हालाही माहिती आहे, ग्रुपमध्ये 1,000 लोक असतात आणि क्लासला 300-350 लोक असतात. पहिल्या 2 वेळेस जेव्हा मी हा प्रयत्न केला तर तेव्हा 450-500, म्हणजे क्लासला 200 लोक आणि सर्टिफिकेटसाठी 500 रजिस्ट्रेशन. मग जे लोक क्लासही करत नाही तेही लोक फॉर्म भरतात आणि ती चाळणी काही आपण करू शकत नाही.
त्यामुळे जे लोक सेकंड लेवलला ऍडमिशन घेतात सेकंड थर्ड लेवलसाठी, त्यांना आपण लेव्हल 1 म्हणजे रेकी प्रॅक्टिशनर, लेव्हल 2 म्हणजे ऍडव्हान्स प्रॅक्टिशनर आणि मास्टर हिलर 100% ऊर्जांचा अनुभव करून तुम्ही तुमचं रेकीचं क्लिनिक चालू करू शकता. या पद्धतीने तुम्हाला हिलर म्हणून ऍड केलं जाईल, म्हणजे तुमची पूर्ण तयारी करून घेतल्या जाईल. आपला हा क्लास 16 तारखेपासून चालू होणार आहे सेकंड लेवलचा, ज्याचं टायमिंग सेम 3 ते 4 हेच राहील. आणि क्लासेसचं टायमिंग या बॅचसाठी 3 ते 4 राहील. त्यानंतर जी लेवल 1ची आपली फ्री बॅच चालू होणार आहे, त्याचं प्लॅनिंग 4:30 ते 5:30 हे राहणार आहे. क्लास संपलेला नाहीये बरं, आज उद्या डे 10 आहे. त्याच्यातला आपला विषय आहे दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी. त्याच्यानंतर रेकी नुसार आजारांचं प्रोटोकॉल काय असावं, म्हणजे कुठल्या आजारासाठी कुठल्या पॉइंटला हिलिंग करावं हे आपण बघणार आहोत. आणि मनी मंत्रा आणि अगदी डॉक्टर मिकॉसिनचा रेकीचा इतिहास आपला या बॅचमध्ये राहून गेला आणि जिबू सिम्बॉल्स, एवढं टॉपिक आपण उद्याच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे, उद्याचे टॉपिक भरपूर आहेत. उद्या आपण जिबू सिम्बॉल्स, दैनंदिन प्रॅक्टिस, आजार आणि त्याच्यावर रेकीच्या मार्फत उपचार, या सगळ्या गोष्टी आपण उद्या बघणार आहे. ऍडमिशन प्रोसेस अगदी आजपासून चालू झालेली आहे. ज्यांना कोणालाही लेवल 1 साठी, लेवल 2 आणि 3 साठी ऍडमिशन घ्यायची आहे, फी इन्क्लुडिंग 5,000 आहे 4 कोर्सेसची. ठीक आहे, 2 कोर्सेस बोनस आहेत आणि 2 कोर्सेस तुम्हाला मी शिकवल्या, 4ही कोर्सेस अगदी याच पद्धतीने लाईव्ह मध्ये शिकवल्या जातील. जवळपास 25 दिवसांचं सेशन आहे. सोमवार ते शुक्रवार, सोमवार ते शुक्रवार असं 5 आठवडे ते सेशन चालणार आहे. कारण कुठलाही मला कोर्स कंप्लीट करायचा नसतो, तर तुमच्या लाईफमधल्या कंप्लेंट्सला कंप्लीट करायचं आहे. बरोबर आहे, त्याच्यामुळे लाईफ टाईम ऍक्सेस आहे, की आयुष्यातल्या ज्या ज्या कंप्लेंटला तुम्ही आज सफर करताय, त्या कंप्लेंटमधनं आयुष्य कम्प्लिशनकडे नेण्यासाठी सेकंड लेवल आहे. आणि एक परिपूर्ण हिलर बनण्यासाठी मास्टर लेवल ची जी आपली आहे मास्टर हिलर लेवल, ती त्यासाठी आहे, की जेणेकरून तुम्ही तर आनंदी होणारच, पण तुमच्या त्या हिलिंगमुळे कुणाच्या तरी दुःखी चेहऱ्यावर एक इनर स्माइल तुम्ही क्रिएट करू शकाल एक हिलर म्हणून. तर त्या पद्धतीने तुम्हाला तयार केलं जाणार आहे. त्यासाठी तुमचे स्वतःचे प्रयत्न पण आवश्यक असणार नाही, कारण माझ्याकडे जादूची कांडी नाही या. ठीक आहे, ती तुम्हाला निर्माण करायची आहे. आणि ज्या लोकांना वर्किंगमध्ये शक्य नसेल, की पॉसिबल नाही आहे, की वर्किंग आहे, तर आपल्याकडे एक उदाहरण आहे मुंबईच्या सुवर्णा मॅडम, ज्या लोकलमधनं जाताना, मेट्रोमधनं जाताना क्लास करत करत आज ग्रँड मास्टर आहेत. आणि मागच्या एप्रिल महिन्यात त्यांनी 60,000 सॅलरीचा जॉब सोडून फुल टाइम रेकीमध्ये ॲज अ ट्रेनर म्हणून वर्क करून 3 लाख+ आज त्यांचं अर्निंग आहे. त्याच्यानंतर ज्योती पवार मॅडम, त्याही मुंबईच्याच आहे, माझ्याकडे एक स्वप्न घेऊन आलेल्या होत्या, की मॅडम मला फक्त 25,000 रुपये महिना अर्न करायचं आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी सांगा. आज 5 लाख+ त्यांचं मंथली अर्निंग आहे. म्हणजे आनंद होतो, की आज आपले स्टुडंट, पण ते ट्रेनरचा भाग आहे बरं. नाही तर तुम्ही म्हणाल की याच्यातच सगळ्या 5,000 मध्ये नाही, तर त्याच्यासाठी ट्रेनर बनण्यासाठी रेकीची 4थी आणि 5वी लेवल करावी लागते. तर 3 महिन्याचं सेशन आहे, ज्याच्यात परफेक्ट तुम्हाला ट्रेनर बनवलं. पण त्याचं आता काहीच काम नाही आहे, कारण पहिले आपल्याला मास्टर हिलर बनायचं आहे, स्वतःला परिपूर्ण करायचं आहे, लोकांचं हिलिंग करायचं आहे, आणि नंतर या ॲज अ ट्रेनर म्हणून या गोष्टी लोकांना शिकवायच्या आहे. घाई कुठलीही करायची नाही आहे. ओके, तर जे काही प्रश्न असतील सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण उद्याच्या सेशनमध्ये देणारच आहोत. तर उद्या भेटू, 3 ऐवजी 2 वाजता भेटलं तर चालेल का? म्हणजे आपल्याला जे 3-4 तास लागतील आणि उद्याचं सिलेबस जास्ती आहे, तर इट्स ओके, एनी प्रॉब्लेम. उद्या जर आपण दुपारी 2ला भेटलो, 3 ऐवजी आपण उद्या 2ला भेटू उद्या मग. ठीक आहे, तर उद्याचं सेशन आपलं दुपारी 2 वाजतापासनं तुमच्या शेवटच्या हँड्रेस पर्यंत राहील. ओके, 2 वाजता सुरू होईल आणि संपेल केव्हा? तुमचा शेवटचा हँड्रेस स्क्रीनवर राहील, तो संपेपर्यंत आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. तर उद्या भेटू याच नव्या ऊर्जांसोबत. डे 10 फक्त कोर्सचा आहे, लाईफ में तो नई सुरुवात करनी है. ओके, तर याच रेकी ऊर्जांना आपल्या जीवनाचा भाग म्हणून स्वीकारायचं आहे. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.